महाराष्ट्र सरकारनं देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे। सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आणि चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून या संदर्भातला शासन आदेश अर्थात GR जारी करण्यात आला आहे। या शासन आदेशात काय म्हटलंय, गाय राज्यमाता झाली म्हणजे काय, हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू संबोधण्यात येतं। राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात। उदाहरणार्थ मराठवाडा विभागात देवणी, लाल कंदारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, तर उत्तर महाराष्ट्रात डांगी, तर विदर्भात गवळाऊ अशा प्रकारच्या जाती आपल्याला आढळताना पाहायला मिळतात। तथापि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे, अशी चिंता या आदेशाच्या सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आली आहे। तसेच देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वाप तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे। त्यामुळे देशी गायींचं पालन पोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं शासन आदेशात म्हटलं आहे। राज्यातील गोवंश हत्येला बंदी असल्याने अनुत्पादक भाकड झालेल्या पशूंचा सांभाळ करणे व शेतकऱ्यांना व पशुपालकांना कठीण होत आहे। अशी अनुत्पादक भाकड झालेली जनावरे मोकाट सोडली जातात अथवा गोशाळेत पाठवली जातात। परिणामी गोशाळा, गोसदन, पांजरपोळ, गोक्षण संस्थांमध्ये अशी जनावरांची संख्या वाढत आहे। या जनावरांपासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने गोशाळांना त्यांचे संगोपन करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आणि या संस्थांना बळकट करण्याच्या अनुषंगाने शासनाने या संस्थांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी सदरची योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे। सन 2019 मध्ये करण्यात आलेल्या 20व्या पशु गणनेनुसार राज्यात 93,85,574 देशी गोवंशी पशुधन आहे। एकात्मिक पाहणी योजनेच्या सन 2018 आणि 19च्या अहवालानुसार देशी गायींचं प्रतिदिन प्रति गाय दूध उत्पादन 3.5 लिटर आहे। म्हणजेच देशी गायींचं दूध उत्पादन तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्यानं देशी गोवंशी पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। 19व्या पशुगणनेची तुलना करता 20व्या पशुगणनेमध्ये देशी गोवंशी पशुधनाची संख्या 20% कमी झाली आहे। सध्या राज्यात 828 नोंदणीकृत गोशाळा असून त्यात अंदाजे 1.5 लाखाच्या वर पशुधन आहे। गोशाळांनी देशी गायीचे जतन व संवर्धन करण्यासाठी परिपोषण आवश्यक असल्याने मागणी केलेली आहे। त्या अनुषंगाने या गोष्टीचा विचार करून पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मंत्रिमंडळाने सोमवारी संमत केला आहे। सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे संस्थेची नोंदणी आवश्यक आहे। सर्व जनावरांचे भारत पशुधन प्रणालीवर इयर टॅगिंग करणे अनिवार्य आहे। योजनेसाठी गोसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत। तसेच गोसेवा आयोगा कडील अर्जाची पडताळणी ही जिल्हा गोशाळा पडताळणी समितीच्या वतीने केली जाणार आहे। त्यानंतर पात्र संस्थेला त्यांच्याकडे असलेल्या पशुधनानुसार सरळ खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। तसेच राज्यातील गोमांस हत्याबंदी कायदा सुद्धा अस्तित्वात आहे। या कायद्याद्वारे महाराष्ट्रात गायी, वासरे, बैल, वळू इत्यादी गोवंशातील प्राण्यांची हत्या करण्यावर तर बंदी आहेच। या कायद्यान्वये 5 वर्षांची कैद आणि अथवा 10,000 रुपये दंडाच्या शिक्षेस आमंत्रण देण्यासारखं आहे। दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात आज देखील गोवंश हत्येस पूर्ण बंदी आहे। तर अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड या राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी नाही। तिथे गोमांसाला डेलिकसी अर्थात म्हणजे चविष्ट पदार्थ म्हणून समजलं जातं। यामुळे आता गोमांस हत्याबंदीच्या मुद्द्यावरून रणकंद झालेलं पाहायला मिळालं। आता प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान योजना आणून गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं जाणार असल्याचं शासनाकडून म्हटलंय। त्यामुळे राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशी गायीला राज्यमाता गोमाताचा दर्जा दिल्यानंतर सरकारवर विरोधक टीका देखील करत आहेत। तसेच उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गायींच्या या मुद्द्यावरून नेमकं काय घडतंय ते येणाऱ्या काळातच समोर येईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि राजकारणाच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा मुंबई तक।